मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की अक्षय हा रमाला म्हणत असतो, रमा चल ना परत आपल्या घरी। त्यावर रमा अक्षयला सांगत असते, मी किती वेळा सांगू, ते घर माझं नाही आहे। त्यावर अक्षय म्हणत असतो, रमा अगं असं काय करतेस, आपलं घर तुझी वाट बघतंय, आपलं घर तुला बोलावतंय, चल ना माझ्याबरोबर आपल्या घरी परत प्लीज। त्याबरोबर आता लगेचच आरोहीसुद्धा म्हणते, हो आई चल ना गं प्लीज। त्याबरोबर आता अक्षय हा आरोहीकडे बघतो तर शशिकांत मुकादमसुद्धा म्हणतात, हो रमा बाळा, अगं शेवटी आपलं घर हे आपलं घर आहे, चल आता आपल्या घरी, बाद झालं। त्याबरोबर रमा ही आता काहीच उत्तर देत नसते, ती फक्त डोळ्यात अश्रू आणून सगळ्यांकडे बघत असते। तर पार्थ आता म्हणतो, रमा काकू अगं चल ना आता आपल्या घरी, चल ना गं। त्यावर लगेचच आता इकडे मंगल मावशीसुद्धा म्हणते, रमा अगं चल ना आपल्या घरी। आर्था म्हणते, रमा काकू चल ना गं आपल्या घरी। त्यावर मग रमा ही सगळ्यांकडे बघत असते। तर अक्षय म्हणत असतो, रमा चल ना आपल्या घरी, बघ आता सगळीच जणं तुला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आली आहेत, आपलं घर तुझ्या आसुशेने वाट बघतंय, मग चल आता। त्याबरोबर रमा अण्णासाहेबांकडे बघते तर आता सगळेजण मोठमोठ्याने चल रमा असं करायला लागतात। तर मग आता लगेचच अण्णासाहेब म्हणतात, एक मिनटं, तुम्ही सगळे इथे रमाला घ्यायला आलाय ना, नाही म्हणजे अक्षय आणि रमाच्या लग्नाची बोलणी करायला आलाय ना, बसून करूया की। त्यावर रमा म्हणते, अण्णा हो काय बोलताय तुम्ही, हे सगळं काय गरज आहे हे सगळं करण्याची, मला कळत नाही आहे। त्याबरोबर अण्णासाहेब म्हणत असतात, रमा अगं एक मिनटं, हे बघ ते लोक आपल्या एवढे दारात आलेत, कमीत कमी आपण त्यांचं काय म्हणणं आहे, काय बोलणं आहे हे तर ऐकून घेऊया। उषाताई जरा 2 खुर्च्या आणावं। त्याबरोबर उषा 2 खुर्च्या आणून देते। मग आता सगळेजण लगेच बसून घेतात। त्याबरोबर आता लग्नाची बोलणी सुरू होते। आता लगेच इकडे आत्या म्हणते, लग्न खूप मोठं आणि ग्रँड करायचं। आरोही म्हणते, मी तर आईबाबांच्या लग्नामध्ये नाचणार आहे। त्याबरोबर आता शशिकांत मुकादम म्हणतात, लग्न आपण पुण्यात धरायचं, नाही म्हणजे पुण्यात कसं उत्तम होईल। त्याबरोबर लगेचच इकडे आई आजी म्हणते, अरे पण त्यांचे सगळे पाहुणे पुण्याला आले पाहिजे ना। शशिकांत मुकादम म्हणतात, अगं रिसेप्शन ठेवू ना आपण इथे 5 गणित। त्याबरोबर आता अण्णासाहेब हे सगळं ऐकत असतात। तर पुढे मंगलमावशी म्हणते, आणि एक काम करा अण्णासाहेब, किलबिल परिवार म्हणून या सगळ्यांची पोरांची नावं टाकून द्या काय। त्याबरोबर मुलं खुश होतात। तर आता अक्षय हा शांतपणे बसून असतो। तर अण्णासाहेब हे सगळ्यांचं म्हणणं आधी शांतपणे ऐकून घेत असतात, कोण काय म्हणतं आहे, कोणाचं काय रिॲक्शन आहे हे सगळं बघत असतात। तर मावशी म्हणत असते, लग्न हे आपण अगदी मस्त मोठं आणि छान करायचं, अक्षय आणि रमाचं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहील असं असायला हवं काय, बरोबर ना। त्याबरोबर आई आजी म्हणतात, हो हो अगदी, आपण लग्न खूप छान करायचं, सगळ्यांना असं भारी वाटलं पाहिजे, एकदम मस्त काय। त्याबरोबर आता अण्णासाहेब म्हणतात, हो हो अर्थात। तर आई आजी म्हणते, तुम्ही एवढं आम्हाला थांबवून घेतलं, बोलण्याची संधी दिलीत, यासाठी खरंच तुमचे आभार। त्याबरोबर पुढे अण्णा म्हणतात, नाही ते सगळं खरंच ठीक आहे, पण आता आपण जरा मुद्द्यावर येऊया का, नाही लग्न मोठं करूया, थाटामाटात करूया, किलबिल परिवारात मुलांची नावं घालूया, सगळं करूया, पण स्वप्न बघण्या अगोदर स्वप्न सत्यात उतरतील का नाही हे बघूया काय। आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, माझी मुलगी रमा ही माझी उत्तराधिकारी आहे, माझ्यानंतर माझी ही सगळी संपत्ती, ही सर्व प्रॉपर्टी हे सगळं तिचंच होणार आहे, हे वैभव, बरोबर। मग तिचं हे एवढं सगळं आहे, तुमच्या अक्षयकडे काय आहे, नाही म्हणजे मुलाकडे काहीतरी असलं पाहिजे ना, आर्थिक स्थैर्य जे माझ्या मुलीला बघण्यासाठी तो वापरू शकतो, हे मला माहीत आहे, तेव्हाच मी माझ्या मुलीचा हात देऊ शकतो त्याच्या हातात। त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात, अण्णासाहेब हे बघा, आम्ही पैशांनी जरी श्रीमंत नसलो ना तरीसुद्धा माणुसकीने आम्ही भरपूर श्रीमंत आहोत, आणि अक्षय आणि रमाचं नातं तर या पैशांच्या खूपच पलीकडचं आहे। त्याबरोबर आता आई आजीसुद्धा म्हणतात, हो ना, आणि तसंही अण्णासाहेब आमच्याकडे पैसा नव्हता असं काही नाही आहे, आमच्याकडेसुद्धा खूप पैसा होता, आणि जेव्हा आमच्याकडे खूप पैसा होता तेव्हा कधीच आम्ही रमाला सुख देऊ शकलेलो नाही आहोत। त्यामुळे आता आम्हाला असंच वाटतं आहे की आम्ही रमाला तिचं सगळं सुख द्यावं, आम्ही रमाचा आणि अक्षयचा सुखाचा संसार बघावा, आणि म्हणून आम्ही इथे आलो।
त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, अच्छा म्हणजे तुमच्याकडे असताना तुम्ही माझ्या मुलीला दिलं नाहीत, पण मग आता तिला जर मिळतं आहे तर तुम्ही तेही तिला मिळू देत नाही, बरोबर ना? मला सांगा शशिकांत मुकादम, तुम्ही कधी साईला भेटलाय का हो? त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, नाही, माझी भेट झालेली नाही. त्यावर मग अण्णासाहेब म्हणतात, ठीक आहे, मग एक काम करा, तुम्ही ना एकदा साईला भेटून घ्या आणि साईला बघा, त्याच्याशी बोला, मग तुम्हाला कळेल माझ्या मुलीसाठी कोणती चॉईस परफेक्ट होती. माझ्या मुलीला लग्न करून पाठवण्यासाठी होतो असं नको आहे किंवा होईन असंही नको आहे असा मुलगा हवा आहे, ज्याच्याकडे पैसा आहे. आणि साईकडे सध्या पैसा, प्रॉपर्टी सगळं आहे की. म्हणून माझ्या मुलीचा नवरा होण्यासाठी मी त्याला निवडलं आहे आणि तो योग्य मला वाटतो. तुम्ही तरी विचार करा ना, ह्या अशा स्ट्रगलर मुलाला तुम्ही तुमची मुलगी द्याल का? त्यावर मग आता रमा म्हणते, अण्णा प्लीज नका असं बोलू अक्षयना. जेव्हा वेळ होती तेव्हा त्यांनी स्वतःला सिद्ध करून झालं आहे. त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी होती, सगळं होतं त्यांच्याकडे. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे अण्णा, कित्येक वर्षांपूर्वीच. त्याबरोबर मग आता अण्णासाहेब हे म्हणत असतात, केलं होतं नको आहे मला, केलं आहे हवं आहे, समजलं ना? आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीच्या लग्नाचा. तर काय ना, माझ्या मुलीचं लग्न आधीच मी साईबरोबर ठरवलं आहे आणि त्यामुळे आता पुन्हा माझ्या मुलीच्या लग्नाचा विषय होणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही सगळे इथे आलात आणि इथे येऊन लग्नाची बोलणी वगैरे केलीत, पण त्याचा काही एक उपयोग होणार नाही आहे. माझ्या मुलीचं लग्न आधीच ठरवलं आहे मी साईबरोबर आणि माझ्या मुलीसाठी तोच सर्व अंगाने योग्य आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीतसुद्धा अक्षय प्रॉपर्टीचं नाव घेतल्यावर मात्र जरा उदास होतो. त्याबरोबर आता अण्णासाहेब म्हणत असतात, तुमच्या मुलाचा महिन्याचा पगार किती? नाही म्हणजे माझ्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे, त्याला आर्थिक स्थैर्य हवं आहे ना. त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात, अण्णासाहेब हे बघा, आम्ही श्रीमंत नसलो तरी माणुसकीची श्रीमंती आमच्यामध्ये खूप आहे आणि मुकादमांचं घराणं असंच हार मानणाऱ्यातलं नाही आहे, आम्ही लढणाऱ्यातले आहोत. त्यामुळे आम्ही नक्कीच पुन्हा आमच्या रमाला आमच्या घरी परत घेऊन जाऊ. तर इकडे अक्षय हा म्हणत असतो, अण्णासाहेब मी मान्य करतो माझ्याकडे सध्या प्रॉपर्टी पैसा नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक काळ असा होता की तेव्हा मी हे शशिकांत मुकादम आणि ह्या पार्वती मुकादम आम्ही तिघंही आम्ही मालक होतो मुकादम इंडस्ट्रीचे. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणत असतात की होतात ना, मुकादम इंडस्ट्रीचे मालक तुम्ही होतात, पण आता तर नाही आहात ना. माझ्या मुलीसाठी मी आधीच तुम्हाला सांगितलं, होता किंवा होईल नाही, आहे हवा आहे. जेव्हा ते होईल तेव्हा आपण बघू काय करायचं ते, कळलं? तोपर्यंत तुम्ही आता जर इकडनं आलात तर ते बरं होईल. त्यामुळे आता आपण या विषयावरती बोलायला पुन्हा नको, काय बरोबर ना? तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं पटतं आहे ना? आता इकडे अण्णांनी मस्त शशिकांत मुकादमांचा तर एकदम अपमानच केलेला असतो. तर शशिकांत मुकादम म्हणत असतात की आम्ही रमाला परत आमच्याबरोबर आमच्या घरी घेऊन जाणार म्हणजे जाणारच, तुम्ही बघत राहाल, चला रे. त्याबरोबर मग लगेचच एक करून सगळी माणसं घराबाहेर पडू लागतात. तर आरोही हिला मात्र तिच्या आईला पुन्हा घेऊन जाता येणार नाही आहे याचं थोडं वाईट वाटलेलं असतं, पण आईला भेटायला मिळालं या गोष्टीमुळे ती खुश असते. आरोही येते आणि रमाला घट्ट मिठी मारते. रमासुद्धा आरोहीला लगेचच जवळ करते. रमाचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. एका बाजूला मिठी मारून उभी असलेल्या आरोहीकडे ती बघत असते, तर दुसऱ्या बाजूला तिच्याकडे बघत पुढे चालत असलेल्या अक्षयकडे ती बघत असते. अक्षय पुढे जातो आणि आरोहीला हात करतो. त्याबरोबर लगेचच आरोही रमापासून बाजूला होते आणि अक्षयबरोबर निघून जाते. त्यानंतर इकडे फोनवरती बोलत असतात शशिकांत मुकादम, अरे तुम्ही सगळे घरी पोहोचलात ना व्यवस्थित? हां, मग काळजी करू नका, मी आणि अक्षयसुद्धा आम्ही लवकरच येऊ. हो. त्याबरोबर इकडे अक्षयला अण्णासाहेबांचे शब्द आठवत असतात. अण्णा म्हणालेले होते की माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी आर्थिक स्थैर्य तरी हवं आहे का नाही तुमच्या मुलाकडे, ते आहे का आधी विचारा त्याला. त्यावर आजी म्हणाली होती की एक काळ असाही होता की आम्ही श्रीमंत होतो. त्यावर अण्णासाहेब म्हणाले की होतो नाही, मला आहे हवं आहे माझ्या मुलीसाठी.
पण हे मात्र आता अक्षयकडे उरलेलं नसतं आणि अक्षयला या गोष्टीचं दुःख होत असतं. त्यामुळे अक्षयच्या डोळ्यात अश्रू असतात. तर शशिकांत मुकादम हे अक्षयकडे येतात आणि अक्षयला म्हणतात, अरे बछड्या, बाद झाला आता, किती रडशील, आणि मुळात तुला ना रडण्याची काही गरजच नाही आहे. हे बघ, आपलं घरानं रडणाऱ्यांपैकी नाही तर लढणाऱ्यांपैकी आहे. मी मघाशीच सांगितलं आहे का नाही तुला? आणि राहिला प्रश्न रमाला परत आणण्याचा, तर आपण तो निर्धार केला आहे की आपण रमाला परत घेऊन येऊ. म्हणजे आपण नक्कीच रमाला परत घेऊन येऊ. त्यासाठी मी आहे ना, तू अजिबात घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. अरे माझा मुलगा फर्स्ट क्लास आहे, माझा मुलगा A1 आहे, माझ्या मुलाबरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. कळलं का तुला? त्यावर अक्षय म्हणत असतो, नाही हो, नाही, आता हरून गेलो आहे मी, खचून गेलो आहे. माझ्यासमोर सध्या ना फक्त अंधार आणि अंधार आहे. मला पुढचं काही चित्र, पुढचं काही दृश्य दिसतच नाही आहे. त्यामुळे मी आता काहीच बोलतच नाही आहे. मला ना काही करावं, काही नाही करावं, काही म्हणून सुचत नाही आहे. म्हणजे खरोखर अण्णासाहेब जे बोलले ते बरोबर आहे, मी रमाच्या लायक नाहीच आहे हो. त्याबरोबर आता शशिकांत मुकादम म्हणत असतात, अक्षय, असं अजिबात नाही आहे, तू रमाच्या लायक आहेस आणि रमाला मी घरी परत घेऊन येणार आहे. अरे लंडनवरून मी इथे आलो आहे तर काहीतरी विचार तर मी केलाच असेल ना इथे येण्या अगोदर. काळजी करू नकोस तू, आपण रमाला परत घेऊन येऊ आपल्या घरी. आपल्याला खूप कामं करायची आहेत अक्षय, खूप. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे रमाला घरी परत आणणं, माझ्या बायकोला, सीमाला बरं करणं, मला तिच्यासमोर हात जोडून तिची माफी मागायची. या सर्व गोष्टी मला करायच्या आहेत. इतक्यात चहावाला ओरडतो, साहेब चहा. त्याबरोबर शशिकांत मुकादम चहाचे 2 कप घेऊन येतात आणि अक्षयला चहा देत म्हणतात, हे घे, चहा पी, जरा तुला तरतरी येईल. आणि मग ते अक्षयला समजून सांगतात, हे बघ अक्षय, परिस्थिती काही आली तरी हार न मानणारा माझा मुलगा आहे आणि आज असं एकाएकी तू हार मानायला कसा काय तयार होऊ शकतोस? असं नको करूस. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो पण. त्यावर मग आता शशिकांत मुकादम म्हणतात, अहो नाही आणि काही नाही, मी तुला किती वेळा सांगितलं, हारणाऱ्यातलं नाही लढणाऱ्यातलं खानदान आहे आपलं. मग एवढ्याशावरती हार मारून कसं चालेल? अजून अशा खूप गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतील, कळलं ना? त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो पण. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. त्याबरोबर मग इकडे लगेचच अक्षय म्हणतो, सॉरी बाबा. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, बाबा? त्यावर अक्षय म्हणतो, हो बाबा. नाही म्हणजे आजपर्यंत मी कधी तुम्हाला बाबाशी हाक मारली नव्हती. कायम शशिकांत मुकादमच म्हणायचो, कारण मला तुमच्यात कधी बाप असा दिसतच नव्हता. पण आज तुम्ही जे काही बोलताय त्यामुळे असं वाटतं आहे की हे सगळं खरं आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात, अक्षय, आता मी पुन्हा चुकणार नाही रे. याआधी माझ्याकडनं खूप चुका झाल्यात, पण आता मी ठरवलं आहे, मी केलेल्या सर्व चुका मी सुधारणार आणि मी स्वतःलाही बदलणार. म्हणून तर मी इथपर्यंत आलो आहे ना आता. तू काळजी करू नको, मी तुला शब्द दिला आहे ना, माझ्या सुनेला, रमाला मी परत या घरात घेऊन येणार. तर मी रमाला परत ह्या घरात घेऊन येणार. मी सीमालासुद्धा अगदी व्यवस्थित बरंसुद्धा करणार. काळजी करू नको, आपण आहोत ना एकत्र, आपण सर्व व्यवस्थित करू, सगळं निभावून नेऊ आपण. कळलं ना तुला? त्याबरोबर आता अक्षय हा म्हणत असतो, बरं चला आता घरी जाऊया. शशिकांत मुकादम म्हणतात, तू हो पुढे, मी मागून येतो. अक्षय म्हणतो, मागून येतो म्हणजे? आणि आता मागून कशाला? त्यावर मग शशिकांत मुकादम म्हणतात, अरे काळजी करू नको, चुकीचं असं काहीही करणार नाही आहे. खूप दिवसांनंतर पाचगणीत आलो आहे ना, तर जरा मोकळ्या हवेवरती फिरेन, जरा विचार वगैरे करेन आणि निवांत घरी येईन. त्यावर अक्षय म्हणतो, लवकर या घरी. आणि हो, लवकर या आणि आपल्याच घरी या, काय भलतीकडे कुठेतरी जाऊ नका. त्याबरोबर शशिकांत मुकादम हो म्हणतात. तर अक्षय हा म्हणत असतो की काहीही झालं तरी मला रमाला परत आपल्या घरी घेऊन यायचं आहे, म्हणजे आहेच, रमा आपल्या घरी यायला पाहिजे. शशिकांत मुकादम म्हणतात की काळजी नको रे करूस बछड्या, रमा येईल आणि नक्की आपल्या घरीच परत येईल. काहीही झालं तरी आपण दोघं मिळून रमाला परत नक्की आणू. मी आहे ना तुझ्याबरोबर, काळजी सोडून देतो. मी असताना तुला काळजी करायची मुळात काही गरज नाहीच आहे, समजलं ना? आता बघ, काहीही झालं, अगदी काहीही, तरीही रमाला आपण घरी परत आणू.
मला माहिती आहे ना, माझा मुलगा फर्स्ट क्लास आहे, टॉप क्लास आहे, नंबर 1 आहे, ग्रेट आहे. एक आई आपल्या मुलाचं कौतुक आहे ना कधी पण करते. मुलगा कसाही असला तरी ती त्याला चांगलंच नेहमी म्हणते. पण एक बाप आपल्या मुलाचं कौतुक तेव्हाच करतो जेव्हा आपला मुलगा त्या कौतुकाच्या पात्र होतो. आणि आज एक बाप तुला सर्टिफिकेट देतो आहे अक्षय, तुझा बाप, की तू किती चांगला आहेस. त्यामुळे आता तुला घाबरण्याची गरज नाही. अरे शून्यातून विश्व उभं करणारे मुकादम आपण. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे आपल्या घराला व्यवस्थित माहिती आहे. मग त्यासाठी तुला कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून नाराज व्हायची काहीही गरज नाही आहे, कळलं ना. चल जा आता तू घरी सावकाश. त्यावर अक्षय म्हणत असतो की बरं तुम्हीसुद्धा लवकरच या काय, पुन्हा पुन्हा सांगतोय. त्यावर शशिकांत मुकादम म्हणत असतात, हो रे बाबा हो, मी सुद्धा येईन, तू जा. आणि मग आता अक्षय हा गेलेला असतो तर शशिकांत मुकादम म्हणत असतात की आता तर या साईला भेटलंच पाहिजे, ज्याची तुलना माझ्या मुलाबरोबर करण्यात आली. काहीही झालं तरी मी रमाला परत माझ्याच घरी घेऊन येणार, माझी सून माझ्या घरातच येणार. आणि त्यासाठी हा साई कोण आहे मला ते जरा बघावं लागणार. नाही काहीही असलं, हा कोणीही असला ना तरीसुद्धा मी मात्र रमाला परत आमच्या घरी घेऊन येणार म्हणजे येणारच. त्यासाठी मला अगदी काहीही करावं लागलं तरीही माझी तयारी आहे. त्याबरोबर इकडे आता रमा ही गॅलरीत फिरत असते आणि ती विचार करत असते की आज सगळे घरी आले होते. पार्थ, आई, आजी, आर्था, आरोही, बाबा हे, आणि या सगळ्यांच्या समोर यांनी माझा हात मागितला आणि अण्णासाहेबांनी आरोहीसमोर यांचा अपमान केला. नाही नाही नाही, काहीही झालं तरी आरोहीसमोर यांचा अपमान नको व्हायला हवा होता. हे जे घडलं ते चुकीचं घडलं. त्याबरोबर आता अक्षय घरी आलेला असतो आणि अक्षय आता आई आजीला म्हणतो, आजी बस. त्याबरोबर आजी म्हणते, अरे बस कुठे, मला अजून खूप कामं करायची आहेत, मी बसून चालणार नाही बाबा. त्यावर अक्षय म्हणतो, आजी अगं असं काय करतेस, मी म्हणतोय ना बस तर तू बस ना. त्यावर आजी म्हणते, अरे अक्षय पण मला कामं. त्यावर अक्षय म्हणतो, आजी बस. मग आजी बसते. आजी म्हणते, काहीतरी खास आहे वाटतं. त्यावर अक्षय म्हणतो, आजी रमाच्या घरी जे काही घडलं नाही म्हणजे अण्णासाहेबांनी आपला अपमान वगैरे केला ते सगळं प्लीज मनात ठेवू नको आणि वाईटही वाटून घेऊ नको. नाही, तिथे जे काही घडलं ते सगळं अण्णासाहेबांनी केलं. या सगळ्यामध्ये रमाची काहीही चूक नाही आहे. रमाने हे सगळं केलेलं नाही आहे, रमालाही आवडलं नाही. त्याबरोबर आता आय्यजी म्हणतात, अरे पण मग या सगळ्यासाठी तू का माफी मागतोयस, तू का सॉरी म्हणतोयस. रमा म्हणेल की तिच्या घरात झाला ना आपला अपमान. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, ती कशाला म्हणेल, ती का बोलेल. त्याबरोबर आय्यजी म्हणत असतात, हे बघ रमाला मी खूप चांगलं ओळखते अक्षय. रमा माझी नातसून आहे, तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याहून महत्त्वाचं माझंसुद्धा तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं सगळ्यात जास्त प्रेम सीमावर आहे. त्यामुळे बघ मला खात्री आहे रमा पुढच्या थोड्या वेळात का होईना पण तुला सॉरी म्हणण्यासाठी पुन्हा फोन करणार म्हणजे करणारच, बघत राहशील. अक्षय म्हणतो, नाही ग आजी, नाही करणार रमा आपल्याला फोन. इतक्यात रमा इकडे विचार करते, काय करू, ह्यांना फोन करून सॉरी म्हणू का. पण जर मी सॉरी म्हणायला केलेल्या फोनचा अर्थ यांनी चुकीचा घेतला तर, पण म्हणायला तर हवं. तर इकडे आई आजी अक्षयबरोबर बोलत असतानाच अक्षयचा फोन वाजतो. अक्षय फोन खिशातनं काढतो तर आई आजी म्हणतात, रमाच आहे ना. त्याबरोबर अक्षय फोन उचलतो तर इकडनं रमा म्हणत असते, अक्षय मला आई आजींबरोबर बोलायचं आहे, तुम्ही जरा त्यांना फोन द्या. त्यावर आई आजी म्हणते, हो हॅलो रमा, ऐकते मी, बोल तू. त्याबरोबर मग आता आई आजींनी असं म्हटल्यावर रमा इकडनं म्हणायला लागते, आई आजी सॉरी, नाही म्हणजे तुम्ही एवढे आमच्या घरी आला होतात आणि अण्णांनी तुमचा हा असा अपमान केला. पण खरं बघायला गेलं ना तर अण्णांच्या मनात असं काहीही नसतं. ते खरोखर मनाने आणि स्वभावाने सुद्धा खूप चांगले आहेत, खरंच सांगते मी, प्लीज. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा राग आडी ठेवू नका. त्याबरोबर आई आजी म्हणतात, नाही गं, माझ्या मनात राग आडी वगैरे काहीही नाही आहे बाळा. आणि राहिला प्रश्न वाईट वाटण्याचा, तर मला वाईट नाहीच वाटलेलं. वाईट वाटलं असेल ना जर कोणाला तर ते अक्षयला वाटलं. आज अक्षय खूप जास्त दुखावला गेला, त्यामुळे त्याच्याशी बोल, त्याची समजूत काढ काय. त्यावर रमा ही काहीच उत्तर देत नाही. त्यावर आई आजी म्हणते, मी आले, आणि ती तिकडनं निघून जाते. त्यानंतर अक्षय फोन कानाला लावतो आणि हॅलो असं म्हणतो. तर इकडनं रमा म्हणत असते, हे बघा अक्षय, आज इकडे जे काही झालं, अण्णा जे काही बोलले ते सगळं विसरून जा प्लीज. त्यावर अक्षय म्हणत असतो की नाही इट्स ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. रमा तू परत घरी ये ना. त्यावर रमा फोन ठेवून देते. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, रमा काहीही झालं
अगदी काहीही तरीसुद्धा मी तुला पुन्हा मुकरदमांच्या घरी घेऊन जाणार म्हणजे जाणारच. त्यासाठी मला अगदी आकाश पाताळ एक करावं लागलं ना तरीसुद्धा माझी तयारी आहे. मी सगळं करणार पण तुला घेऊन जाणार. त्यानंतर इकडे शशिकांत मुकरदम हे साईला म्हणत असतात की रमासाठी माझा मुलगा अक्षयच योग्य. त्यावर साई म्हणत असतो की हो का? नाही मग जर असं असेल ना तर तुमच्या अक्षयला सांगा ना माझ्या रमाला जिंकून दाखव म्हणावं, जिंकून जर त्याच्यात हिंमत असेल तर. त्याबरोबर मग आता शशिकांत मुकरदम रागवतात आणि म्हणत असतात की अक्षय, आता प्रश्न आपल्या इब्रतीचा आला आहे, आपल्या घराण्याचा आला आहे आणि आता काहीही झालं तरी तू रमाला जिंकायचंच. त्यावर अक्षय म्हणतो मी तुला चॅलेंज करतो, चल पुढच्या महिन्याभरात मी रमाला जिंकलेलं असेल, माझी रमा माझ्या घरी असेल. तर हे ऐकून मग मात्र साईला हसू येतं. त्याबरोबर रमाला मात्र टेन्शन येतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. मुरांबा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.